आणि हेमंत एदलाबादकर यांची कथा घेऊन माझ्याकडे ते आले आणि सांगितलं की हे नाटक असंच करायचं आहे. माझी एक पद्धत आहे की मी नाटक किंवा कथा वाचल्यानंतर ती माझं का आवडली, शेवटपर्यंत मी वाचू शकलो तर मी त्याच्यापुढे करण्याचा विचार करतो. तर मला त्या कथेमध्येच खूप चांगली त्याचं नाटक होऊ शकेल असा एक मला विश्वास वाटला आणि मग मी ते करायचं ठरवलं. आणि कर्मधर्म संयोगाने ही बरोबर माझी 125वी कलाकृती आहे. गेले 53 वर्ष मी दिग्दर्शन करतोय आणि जवळजवळ 2.25 ते 2.5 असा नाटकाचा माझा रेट झालेला आहे मला वाटतं. माझा यातला आनंद असा आहे की मी 53 वर्ष सलग काम करतोय आणि ज्या अर्थी माझ्याकडे लोक आज नाटक घेऊन येत आहेत त्या अर्थी मी काहीतरी भलं काम केलं असावं असं मला वाटते. म्हणजे नाहीतर लोक फेकून देतात, तुमचं नाटक नाही चाललं, तुमची नाटकं नाही आवडली लोकांना, तर तुम्ही याचा अर्थ मी काहीतरी बऱ्यापैकी काम करतोय अशी मला खात्री वाटली आणि म्हणून मी हे नाटक घेतलं. या नाटकाचा जो फॉर्म आहे तो आत्तापर्यंत मी केलेल्या नाटकापेक्षा एकदम वेगळा आहे. म्हणजे कुणीतरी आहे तिथे सारखं रहस्यमय पण थोडंसं हॉरर नाटक होतं किंवा सस्पेन्स नाटक होतं. ते त्याचं नाव होतं गिरीशोकचं, रेवती देशपांडे एक वेगळं नाव होतं. पण हे नाटक आहे ना, हे नाटक विज्ञान, नंतर वास्तुशास्त्र आणि तंत्रमंत्र या तिन्हीच्या साह्याने आत्म्याचा घेतलेला शोध अशा प्रकारचा असणार आहे. हा विषय रंगभूमीला नक्कीच नवीन आहे. म्हणजे अशा पद्धतीची कदाचित आपण ह्याच्यामध्ये हॉलिवूडचे सिनेमे बघितलेले असतील किंवा काही हिंदी चित्रपट, पण हिंदी चित्रपटामध्ये असा शोध घेण्याचा प्रकार घेतलेला नाही. म्हणजे तो एक फॅन्टसी म्हणून किंवा परिकथा म्हणून एखादी गोष्ट वापरणं आणि त्याच्या शोधाच्या निमित्ताने केलेलं नाटक असणं, तर यातलं हे वेगळेपण याच्यामध्ये आहे. आम्ही इथे म्हटलेलं आहे की अनेक वर्षापासून भूतानी झपाटलेला म्हणून बंद असलेल्या वाड्यात घडणाऱ्या या नाटकात भास आणि वास्तव यांचा रंगतदार खेळ मांडलेला आहे. तर ही लाईन जी आमची आहे तीच काहीतरी वेगळेपण दाखवते. हे नाटक जेव्हा मी करायचं ठरवलं, जेव्हा रंगवृत्ती मी जेव्हा करायची ठरवली तेव्हा निर्मात्यांना मी विचारलं की तुम्हाला काय अपेक्षा आहे, तर त्यांनी सगळं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोडली. आणि मला नेहमीच असं वाटतं की त्या भूमिकेला योग्य असणारे कलाकार निवडणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे आपले प्रेक्षक खूप चांगले आहेत आणि प्रेक्षकांना चांगलं दिलं, वेगळं दिलं तर ते नक्कीच गर्दी करतात. हा असा आत्तापर्यंत माझा अनुभव आहे. आणि प्रिया बेर्डे बरोबर, म्हणजे प्रिया अरुणच म्हणतो, कारण 1992 साली मी तिच्याबरोबर एक सिनेमा केला, 93 साली. तो बजरंगाची कमाल सारखा सुपरहिट होता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे हे दोघं प्रमुख कलाकार होते. आणि त्याच्यानंतर मी त्याला असा विचार केला, कारण तिने एक धनंजय माने इथेच राहतात नावाचं नाटक काही वर्षापूर्वी केलं होतं. ते मला माहिती होतं, त्यामुळे ते नाटकात काम करते असं मला जाणवलं. म्हणून मग तिला विचारलं आणि तिने वाचल्यानंतर ताबडतोब हो म्हटलं. कारण आम्ही पण जवळजवळ आता 32 वर्षानंतर मी एकत्र काम करतोय. तर ती प्रमुख भूमिका मिळाल्यानंतर मग बाकीचे जे कलाकार होते तर ते आम्ही शोधत गेलो आणि मला जसजसे त्या भूमिकेला योग्य वाटेल अशी भूमिका आम्ही घेतलेल्या आहेत. त्यातले सगळे कलाकार आज जरी तुम्हाला खूप मोठं नाव नसलं तरी ते पुढे या नाटकानंतर सेलिब्रिटी होती अशी माझी गॅरंटी. इतके चांगले कलाकार आहेत. संदेश बेंद्रे हा माझा नेहमीचाच आवडता नेपथ्यकार आहे आणि त्यांनी लगेचच ती जबाबदारी स्वीकारली. यावेळेला विजय गवंडे यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते, कारण मी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या संगीतकार हृदयनाथ मंगेशकर सोडून बाकी सगळ्या संगीतकारांबरोबर मी काम केलेलं आहे. फक्त विजय गवंडेबरोबर काम केलं नव्हतं. तसे त्यांची माझी एकदा भेट झपट झाली होती, पण ते काय आमचं जमलं नाही. पण विजय गवंडेंसारखा संगीतकार मला मिळाला. प्रकाश योजना अर्थात मिस करतोय आणि या प्रकाश योजनेमध्ये पण काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे प्रयत्न केलेला आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की वेगळा केलेला फॉर्म आणि रंगभूमीला काहीतरी नवीन देण्याची गोष्ट मी या नाटकाद्वारे परत एकदा करतोय.
लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्सचे सर्व दोघेही जण, रणजित देसाई आणि केदार सामंत यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला एक चांगली संहिता, चांगला प्रयोग करण्यासाठी माझी निवड केली आणि मी प्रयत्न केलेला आहे. बघूया आपण 19 तारखेला काय होतं ते. धन्यवाद. भूलभुलैया म्हणजे सिरियस नाटक असणार नाही. भूलभुलैया हे नावच इटसेल्फ सांगते की हे रहस्यमय थरारक नाटक असलं पाहिजे. त्यामुळे त्या नाटकाचं नाव प्रॉपर आहे हे नक्की झालेलं आहे की तुम्ही आत्ता त्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे की ते थरारक असणार किंवा रहस्यमय नाटक असणार. नाहीतर भूलभुलैया कॉमेडी असू शकत नाही. भूलभुलैया म्हणजे तर कुठल्याही परिस्थितीत कॉमेडी नाही किंवा सिरियस नाही किंवा ऑफबीटही नाही. कारण ऑफबीट नाटकाची नावं वेगळी असतात नाही का. आता भस्म म्हटल्यानंतर ते कॉमेडी जसं नसतं तसंच आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर दिलं. नवरस जे आहे त्या नवरसांमध्ये भयरस हा एक आहे. त्या भयरसाला अनुसरून हे नाटक आहे की आपण आज OTT प्लॅटफॉर्मवर पण भरपूर हॉरर सिरीज, वेब सिरीज बघतो. खूप चित्रपट या विषयावरती येतात. पण अशा प्रकारचं नाटक जे प्रॉपर तुम्हाला घाबरवणारं आहे किंवा आत्मे, परमात्मे, सायन्स, तंत्र या सगळ्यांची सांगड, त्याचा समतोल कसा असेल हे नाटक बघितल्याशिवाय नाही करणार. ते कसा गातेला आहे, ते कशा पद्धतीने आम्ही प्रेझेंट केलेलं आहे, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धामधला फरकही याच्यामध्ये आम्ही दाखवून दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जर एक छान एक म्हणतो ना आपण मिश्रण बघायचं असेल तर भूलभुलैया हे नाटक आहे. आणखी भूलभुलैयामध्ये आम्ही जनरली डिरेक्शन करत असताना नाटक किंवा सिनेमाचं म्हणजे आम्ही कलर कोडिंग करतो. कलर कोडिंग म्हणजे एखादा सीन आहे तो अतिशय आनंदी आहे तर आम्ही त्याला ग्रीन कलर देतो. अगदी खुनी असेल किंवा भयंकर टेन्स असेल ते आम्ही त्याला रेड कलर देतो किंवा ऑरेंज कलर देतो. ह्या नाटकामध्ये ना खूप कलर आहे. या नाटकामध्ये ऑरेंज कलर आहे, ह्या नाटकामध्ये सस्पेन्सचा व्हायलेट कलर आहे, ह्या नाटकामध्ये ग्रीन कलर आहे, म्हणजे फॅन्टसी आहे याच्यामध्ये व्हाईट कलर आहे कारण भूताचं नाटक आहे. तुम्ही लक्षात घ्या बाकीचे कलर्स तर असतातच आपल्याला. पिंक आहे याच्यामध्ये एक प्रेमकथा पण आहे. त्यामुळे नवरस तर आहेतच पण नवर रंग पण आहे. अशा पद्धतीचं हे नाटक आहे. म्हणजे नुसतं भूलभुलैया म्हणजे सस्पेन्स नाही. ही जी गोष्ट आहे ती एक परिकथा म्हणून मी घेतली ती, पण मी ती परिकथा करत असताना कन्व्हर्ट जेव्हा मी केली रंगावृत्ती म्हणून, तर ती करत असताना मी हे 9च्या 9 रंग वापरलेले आहे. आणि हे प्रत्यक्षात तुम्हाला दिसत अरे हा भयरस आहे बाबा किंवा ही फॅन्टसी बाबा. फॅन्टसीसाठी आम्ही नाटकवाले किंवा सिनेमावाले 2 कलर वापरतो. एक ते ग्रीन वापरतो किंवा आम्ही व्हायलेट वापरतो कलर. तर ते कलर तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवाला मिळतील असं मला वाटतं. धन्यवाद. मी NSD मध्ये शिकलेलो आहे आणि मला लायटिंगमध्ये मी रादर टेक्निकल तिकडे शिकलेलं असल्यामुळे मी ह्या नाटकामध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रकाश योजना केली आहे म्हणजे आत्तापर्यंत नाही झाले, आलेले नाही. म्हणजे रंगभूमीवरती आले पण मराठी रंगभूमीवरती ते मी तरी पाहिलेले नाही बरं का. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं असतं की पूर्वी जेव्हा गडकरी म्हणा किंवा खाडिलकर म्हणा यांची जी नाटकं होती ती सगळी गद्य स्वरूपात होती. एका जागी राहून उभं राहून होती. त्यामुळे लोक बोलत होते. अतिशय उत्तम लिहिलेली नाटकं असायची. पण सध्या काय झालंय, आपल्यातला मुलगा जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचा जो TV बघायला लागतो त्याला व्हिज्युअलची सवय झाली. त्याला संवाद ऐकणं ठीक आहे पण त्याला व्हिज्युअल, कारण तो TV बघतोय, तो इंटरनेट बघतोय, तो सिनेमा बघतोय. त्यामुळे त्याला प्रसंग घडलेले पाहिजे समोर. त्याला तुम्ही भाषणं दिली, तुम्ही सोदोलकी जी असते आपण स्वगत म्हणतो, ते स्वगत बघायची सवय राहिलेली नाही. तर गेल्या काही प्रयोगांमधनं काही वर्षांमधनं मी जी काही नाटकं केली तर मी माझी स्वतःची एक स्टाईल केलेली आहे. जेव्हा एखादं मोठं स्वगत असतं ते मी व्हिज्युअलाइज करून लोकांपर्यंत पोहोचतो कारण मग ते लवकर पोचतं. एक साधी तुम्हाला आपल्या ऑडियन्सची सायकोलॉजी सांगतो की एक माणूस इथे उभा आहे, तो बोलतोय
आणि त्याच वेळेला दुसरा माणूस जर का चालत येत असेल तर तुमचं लक्ष चालत येणाऱ्या माणसाकडे असतं, कारण तुम्ही बोलणार ते ऐकत असता. त्यामुळे मी जर का नुसतं उभारून जर का बोलायला लागलो तर अरे काय कंटाळा आला बाबा, पण मी जर का चालत बोललो तर तुमचं लक्ष पूर्ण राहील आणि तो त्याचं 15 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं सोबत कधी संपलं हे कळणार नाही. ह्या नाटकामध्ये अशा पद्धतीच्या बरं हे नाटक रहस्यमय असल्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त घटना कशा भरल्या जातील, म्हणजे मुळात स्क्रिप्टमध्ये नसलेल्या गोष्टी सुद्धा कशा टेक्निकली आणायच्या याचा प्रयत्न केला. काही गोष्टी तुम्हाला कदाचित एक दोनदा बघितल्या असतील, पण त्या नव्याने बघितल्याचा परिणाम तुम्हाला या नाटकामधनं नक्की मिळेल. धन्यवाद.